नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कांदिवलीमधून कांदिवली पश्चिम चारकोप ओम प्रार्थना सोसायटीमध्ये जाणार आहोत. तिथल्या वहिनींना भेटणार आहोत. आजच्या या एपिसोडमध्ये 2 वहिनी सहभागी होत आहेत. राणे वहिनी आणि निफारी वहिनी या 2 वहिनींना भेटणार आणि सुरुवात करणार आहोत आजच्या एपिसोडला. अधिक वेळ न दवडता गप्पा वहिनींबरोबर. चला. कांदिवली पश्चिम ओम प्रार्थना सोसायटी सेक्टर 8 मध्ये राहणाऱ्या सौ सृष्टी सचिन राणे वहिनींना आता आपण भेटून गप्पांना सुरुवात करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. मी सृष्टी सचिन राणे. हे माझे मिस्टर सचिन सुरेश राणे. ही माझी मुलगी मनस्वी सचिन राणे. या माझ्या आजी सासू. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. या माझ्या मावस सासू. त्यांचा नातू. ही माझी आई. ही माझी बहीण. हा बहिणीचा मुलगा. या पण माझ्या सासूबाईच लागतात. नमस्कार. या माझ्या काकी सासू. या आत्ते सासू आणि आपण आत्ते सासू. या माझ्या मोठ्या नणंद. छोट्या नणंद. ही नंदेची मुलगी दुर्वा. बरोबर. नमस्कार. नमस्कार. बरोबर. हे माझे सासरे आणि या सासूबाई. बघितलं त्या चिडल्या तुम्ही भेटा. आणि आता प्रश्न उत्तर. बाहेर कुठलं? विक्रोळी पार्क साईड. आणि कोण कोण होतं तिकडे? माझी आजी, वडील, आई आणि आजोबा आणि भावंड. मला 2 बहिणी 1 भाऊ. तुम्ही काय करता? मी जेबी खोत ईस्ट प्रायमरी स्कूलला टीचर आहे. मग याचं कुठे शिक्षण घेतलं का? हा डीएड केलं. कुठे? हा यशवंतराव मध्ये. आणि मग आता नोकरी. आणि आवड कसली तुम्हाला? आवड मला गाणी ऐकायची. ऐकायची. आणि मिस्टर लग्न कसं जमलं? यांच्या काकांच्या थ्रू जमलं आमचं लग्न. आणि कुठे झालं? घाटकोपर. घाटकोपर. सासूबाईंना काय म्हणता हो तुम्ही? आई. आई. कशा वागतात त्या? चांगल्या. म्हणजे कशा? चांगल्या म्हणजे आईसारखंच आहेत. काय सांगता? मग अशी केवढे ते चिडल्या होत्या. रागवतात की नाही कधी? तशा रागवतात ना. तुम्हाला रागवतात की मुलाला? जो ज्याचं चुकत असेल त्याला रागवतात. हो ना. मग चांगलं आहे ना. हो. म्हणून आपली चूक कळते. बोलवा ना आईना. आई. आई नमस्कार. नमस्कार. सुनेबद्दल सांगा. सुनेबद्दल मी एका वाक्यातच सांगते की ती चांगलीच आहे. ती चांगलीच आहे. म्हणजे दुसरं वाक्य काय बोलायची गरजच नाही. ती चांगलीच आहे. हो. आणि मुलगा? मुलगा आमच्या आज्ञेतच आहे. आज्ञेत आहे. बर. मग तुम्हाला कुठल्या गोष्टींचा राग येतो? मला खोटं बोललं की फार चिड येते. फार चिड येते. आणि कोणी वेळेवर कोण आलं नाही की चिड येते. हो. हो. म्हणून मगाशी बाबा. आणि मग रागावत की लगेच बोलता? हो लगेच थोड्या वेळाने. थोड्या वेळाने. तुमचं लग्न कसं जमलं होतं? आमचं लग्न लव्ह मॅरेज आहे. सासूबाई काही छान लाजले आहेत. कुठे? आम्ही पहिले जोगेश्वरीला राहत होतो. आणि ते पहिल्या मजल्यावर राहायचे. आम्ही खाली राहायचो ग्राउंड फ्लोअर. जमलं असंच. असं जमलं त्या काळात? 73 साली. अरे वा. छान छान छान. आता मी प्रश्न विचारतो. हो. हे माहिती होतं का लव्ह मॅरेज? हो. मला सांगा, किचन मधल्या मसाले ठेवण्याच्या डब्यामध्ये एकूण किती चमचे आहेत? 1. अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. आता सासूबाईंचा जन्म कोणत्या महिन्यात? 4. महिना? एप्रिल. एप्रिल. आणि सुनबाईंचा? 9 सप्टेंबर. सप्टेंबर. नक्की? हो नक्की. अभिनंदन. हे आणखी 200 रुपयाचं बक्षीस. आणि आता तुम्ही एक गाणं. मी कविता म्हणते 5वीतली. अरे वा. म्हणा. वारावदे कानामध्ये गीत गाईन तुला, ताप हरीन शांती देईन हसरे माझ्या मुला. लग्नानंतर मुलगी माहेरची होते पाहुणी. सचिन नावांच्या घरची मी आहे गृहिणी. अरे वा. अभिनंदन. हे आणखी 300 रुपयाचं बक्षीस. 600 रुपये वहिनींना मिळाले. आणि आता निफारी वहिनी किती बक्षीस मिळवतात ते बघूया. कांदिवली पश्चिम श्रुती सोसायटी सेक्टर 6 मध्ये राहणाऱ्या सौ धनश्री पंकज मेठारी वहिनींना भेटून प्रश्नोत्तरांना आता सुरुवात करणार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव सौ धनश्री पंकज मिठारी. आणि माहेरचं नाव? माहेरचं कुमारी धनश्री भालचंद्र पाटील. बर. माहेर कुठला? सांगली.
सांगलीला कुठे? सांगलीला सांगली हायस्कूल आहे ना त्याच्याबरोबर बॅक साईडला पखरबाग. हो. बरोबर. आता ओळखतो. हे माझे मिस्टर पंकज मिठारी. ह्या माझ्या सासूबाई सुनीता मिठारी. ते माझे सासरे प्रकाश मिठारी. ते लेफ्टनंट कर्नल रिटायर्ड झालेले आहेत मिलिटरीमध्ये. ही माझी आई. तो माझा भाऊ आशिष आणि तो माझा मुलगा नील. हे बिल्डिंग मधले सगळे. संगम हे त्यांची मुलगी ही आदिती. ते मायकर काकी, बागवे काका आणि हे बागवे काकी आणि तो राजू त्यांचा मुलगा. चला आणि आता प्रश्न घाबरत नाही ना कधी तुम्ही? कधी कधी घाबरते. यायच्या आधी खूप घाबरले होते. कधी? तुम्ही यायच्या आधी कळालं असं तेव्हा. हो मग आता भीती गेली. आता ठीक आहे. ओके. मग काय घाबरलात की काय करता तुम्ही? काय नाही टेन्शन आलं फक्त एवढंच. टेन्शन आलं. काय करता तुम्ही? काय नाही मी बोलत राहते टेन्शन घालवण्यासाठी. टेन्शन घालवण्यासाठी. बरं मग माझ्याशी बोलत राहा. मी राहते. तुम्ही विचारा मी बोलत राहील. एरवी काय करता? घरीच असते हाऊस वाईफ. हो. आणि हे कुठे भेटले? ऍक्च्युली एका वधूवर मेळाव्यात नाव सुचवलं होतं. मग आमच्या सासऱ्यांनी आम्हाला लेटर पाठवलं त्यांच्याबद्दल म्हणजे माहिती पाठवली. बरोबर. मग आम्ही लगेच कळवलं त्यांना. मग रितसर बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला? सांगलीमध्ये घरी. सांगलीमध्ये ते आले होते? हो बघायला आले होते. कसं आहे हो सांगली? मस्त आहे एकदम. छान आहे. हो. जाता की नाही आता? हो जाते ना. ते येतात ना ते पण. येतात? हो. कसे चांगले आहेत का ते? खूपच चांगले आहेत. काय म्हणजे कसं काय? म्हणजे समजून घेणारे आहेत. मला माझा स्वभाव खूप चांगला समजून घेतात. माझा जरा चिडका स्वभाव आहे ना. हो का? ते जरा शांत आहेत म्हणून चांगले आहेत. म्हणून म्हणजे ऍक्च्युली समजून घेतात ना मला. आणि मिस्टरांना कसली आवड आहे? त्यांना ऍक्च्युली असं आवड असं सांगता येणार नाही पण असं फिरायला वगैरे आवडतं त्यांना. कोणाबरोबर? माझ्या बरोबर. अच्छा. हो का? आणि म्हणजे बाकी चांगले आहेत? हो चांगले आहेत खूप. आणि सासूबाई? सासूबाई पण चांगले आहेत. एकदम प्रेमळ आहेत. खूप आग्रह करणारे आहेत. काय सांगता? हो अतिशय असं अतिथी देवो भव म्हणजे त्यांच्याकडनं शिकावं. त्या कुठे असतात? बेळगावला. बेळगावला. मी आता आले आहेत? हो ज्या दिवशी फोन आला त्या दिवशी रात्री लगेच बसून आले. ठीक आहे. बरं आता मी तुम्हाला प्रश्न विचारू. हो. सासूबाईंना बोलवत आहे? बोलवते. बोलव पाहिजे कोणतरी बरोबर. मम्मी. आई नमस्कार. नमस्ते. तुम्ही खूप चांगले आहात म्हणे. हा मग सून त्रास देते का? नाही, चांगली वागते? खूप चांगली आहे. कशी काय ती? तर काही गोष्टी तिला पटत नाही. हा सांगितलं की एकदम गरम होते. एकदम तिचं डोकं गरम होते. पापड ठेवलं तरी भाजून नाही गेलं. अरे बापरे. हो एवढं काय नाही होत. तेवढा पुरतं असतं पण माझं काय मी काय असं मनात ठेवत नाही. हा हा चांगलं आहे. आणखी काय मग वहिनी तुम्हाला काय करायचं आणखी ध्येय काय? ध्येय माझं ऍक्च्युली माझं आता नील म्हणजे माझा मुलगा लहान आहे. तो जरा मोठा झाल्यानंतर मला जॉब करायची इच्छा आहे. जॉब हा करायची इच्छा आहे. किंवा आता जर माझे मिस्टर सर्व्हिस केलं पुढे जर बिझनेस काहीतरी एक्सटेंड केले किंवा बिझनेस करायचा विचार केला तर त्यात त्यांना हातभार लावायची इच्छा आहे माझी. इच्छा आहे. काय करतात मिस्टर? ते इंजिनियर आहेत. इंजिनियर. सिव्हिल इंजिनियर. तुमचं बालपण कुठलं? बालपण बेळगावला झालं. तुमचं पण बालपण बेळगावला? हो. बरं बरं. मग तुम्ही बेळगावातच असता? बेळगावात. कोण कोण असतं तिकडे? मिस्टर आम्ही हा आणि धाकटा मोठा मुलगा. आणि मोठा मुलगा? धाकटा मुलगा इथं असतो. इथे असतो. दोन मुलं तुम्हाला? हो. सून पण आहे ना मोठी. मोठी सून पण? बरं बरं. मग ती कुठे? एक नात एक नातू. एक नातू तिकडे बेळगावला? बेळगावला भाग्यनगरला. भाग्यनगर. अच्छा अच्छा. मग आता तुम्हाला प्रश्न विचारू? हो चालेल. नंतर एक गाणं गायचं आहे तुम्हाला. पण आता ह्यांना प्रश्न आतल्या खोलीमध्ये म्हणजे आतली जी रूम आहे त्यामध्ये कपाटाला एकूण किती हँडल आहे? आतले मिळून का फक्त बाहेरचे? आतले सगळे मिळून 20 आहेत. 20 आणि बाहेरचे? बाहेरचे 14. अभिनंदन वहिनी. हे पहिलं बक्षीस मिळालं तुम्हाला. हा सासूबाई किती नंबरची 7 चप्पल नंबर. वापरतात? 7. आणि सुनबाई हो? 5 नंबर. 5. काय झालं? चुकलं? किती? 8 नंबर. 8 नंबर. 5 म्हणजे त्याने तुमची बालपणीची सांगितली. तुम्हाला वाईट वाटून लहानपणी तुम्ही 5 नंबरचे असं होते. हे बक्षीस गेलं. आणि आता सासूबाईंचं गाणं आणि शेवटच्या अक्षरावरून वहिनींचा उखाणा गा. सुनरी सखी आई बहार, बहार कैसी खेल रही है, बहार कैसी खेल रही है. हो हो हो. हिरवा शालू त्याला जरीदार काठ, पंकजरावांचं नाव घेते सोडा माझी वाट. कोणी अडवली आहे? आडवले. अभिनंदन. हे आणखी 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. 300 रुपये वहिनींना मिळाले.